नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुशांत दशरथ ढेकळे. जसं सगळ्यांना माहित आहे, स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, MPSC ज्या कुठल्या परीक्षा आहेत त्यासाठी इंग्लिश ग्रामर हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण इंग्लिश ग्रामर सुरुवात करत असतो, पण कुठनं सुरुवात करायची, टॉपिक कुठले घ्यायचे, नोट्स काय वाचायचा, पुस्तक काय वाचायचं हे अजिबात कळत नाही. तर मित्रांनो, आपल्याला जसं मी सुरुवातीला म्हणलं की हे जे इंग्लिश ग्रामरचे थोडंसं मनामध्ये भीती असते ते आपली एकदम कमीत कमी थोडंसं करायचे, ज्यासाठी आपल्याला थोडंसं लेक्चर सिरीज करावी लागेल. तर मला सांगा मित्रांनो, आपण नेहमी सगळे टॉपिक करतो पण आपल्याला सगळे जमतात का? आपल्या एक्झाम मध्ये काय होतं, आयदर तो टॉपिक आपल्याला समजलेला नसतो किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येत. म्हणजेच काय, आपल्याला व्यवस्थित टेक्निकली त्या गोष्टी हँडल कराव्या लागतील. त्यासाठी इंग्लिश ग्रामर येणं गरजेचं आहे. तुम्हाला जर ते येत नसेल तर 100% तुम्हाला मग पोस्ट मिळू शकत नाही. ठीक आहे, तर सुरुवात आपल्याला करायची आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये आपण एक टॉपिक स्टडी करतोय, क्वेश्चन टॅग. आता मित्रांनो, मला सांगा, क्वेश्चन टॅग एक असा सोपा टॉपिक आहे, याच्यावर 1-2 प्रश्न असतात, जसे की सरळ सेवा आहे किंवा MPSC आहे किंवा इतर आपल्या स्पर्धा परीक्षेत. पण काय होतं, थोडंसं कमी नॉलेज असेल, काही गोष्टी टेक्निकली कमी असतात, टेक्निक्स नसतात, याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते 2 मार्क हातामध्ये घेता येत. आता मित्रांनो, आपण टॉपिक करणार आहे. हा टॉपिक झाल्यावर तुम्हाला अजिबात काही या टॉपिकबद्दल तुम्हाला अजिबात शंका नसणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. या टॉपिकची क्वेश्चन टॅग आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याचं डेफिनेशन काय आहे, बेसिक रूल्स काय आहेत, एक्झाम्पल्स काय आहेत, अजून काही टाइप्स वगैरे कुठले कुठले आहेत, आणि आयोगाचा MPSCचा किंवा सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न कसे असतात हे आपल्याला थोडं बघायचं. सुरुवात करूया मग. चला बघा मित्रांनो, आपल्याला डेफिनेशन करायचे, टाइप्स करायचे आहेत, त्यानंतर कन्व्हर्जन रूल्स बघायचे आहेत. ओके, जे आपण नेहमीप्रमाणे बघतो. देन एक्झाम्पल्स आहेत. ओके, आणि MPSC पॅटर्न. आता हे बघा, बऱ्यापैकी जेवढ्या आपल्या सरळ सेवा आहेत किंवा जर मी ओव्हरऑल स्पर्धा परीक्षा धरल्या, ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणतो, त्या सगळ्यामध्ये क्वेश्चन टॅग हा टॉपिक येतो. एक सिंपल टॉपिक आहे. आपल्याला क्वेश्चन टॅग म्हणजे काय माहिती पाहिजे, टाइप्स कुठले असेल तर ते माहिती पाहिजेत, कन्व्हर्जन रूल असेल तर ते माहिती पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, रूल्स म्हणलं की मनामध्ये भीती असते, तुम्हाला येतं की नाही, मला जमेल की नाही. अजिबात काळजी करायची नाही. ठीक आहे, आपण एकदम सोप्या पद्धतीनं, सोप्या भाषेमध्ये ते स्टडी करायचं आहे. चला तर सुरुवात करूया मग आपण क्वेश्चन टॅग. तर मित्रांनो, क्वेश्चन टॅग गोष्टी करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवात कुठनं करायची, नेमकं काय चेंज करायचंय, कशावर जास्त भर द्यायचा आहे, या गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे. तर मला सांगा मित्रांनो, आपण थोडं सुरुवात करूया आता. क्वेश्चन टॅग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. ओके, बघा, जेव्हा मी क्वेश्चन टॅग घेईन तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बघा, आता हे तुमचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, यू लव्ह मी, डोंट यू, ही रोट अ लेटर, डिडंट ही, यू डू नॉट रीड, डू यू. ओके, आता नेमकं कळत नाही आपल्याला की नेमकं काय करायचं, म्हणून सुरुवातीला आपण काय करूया, थोडंसं याच्याबद्दल माहिती घेऊया की नेमकं क्वेश्चन टॅग काय आहे. ठीक आहे, बघा, द सेंटेन्सेस अबोव युज्ड इन स्पोकन लँग्वेज, जे आपण बोलणारे आपण भाषा असते त्याच्यामध्ये आपण वापर करतो. स्पीकर्स यूज सेंटेन्सेस टू एक्सप्रेस इमॅजिनेशन. जो तुमचा बोलणारा वक्ता आहे, स्पीकर आहे, तो काय करतो, आपल्या इमॅजिनेशननं ते बोलत असतो किंवा डिरेक्टली बोलत असतो. मग ते इमॅजिनेशन असेल किंवा आयडिया असेल. बट द स्पीकर्स वॉन्ट टू अप्रूव्ह देअर डिझायर्स किंवा विशेस, डाऊट्स फ्रॉम द ऑडियन्स. जर मी एखादी गोष्ट बोलत आहे तर त्याच प्रमाणात मला समोरनं काहीतरी त्याची दाद पाहिजे. तुम्ही काय कुठल्या तरी ऑडिटोरियम मध्ये जाता, एखाद्या सभेला जाता किंवा एखाद्या तुम्ही कुठल्याही नाट्यगृहामध्ये जाता, तुम्ही जेव्हा समोरचा एखादा व्यक्ती काहीतरी सांगत असतो, तुम्ही टाळ्या वाजवता, ही त्याला दाद झाली. सेम भाषेमध्ये, सेम लँग्वेज मध्ये हे सगळं असणार आहे. म्हणजेच काय बघा, फर्स्ट पार्ट ऑफ सच सेंटेन्स, जे तुम्हाला दिलेलं वाक्य असेल त्यातला पहिला भाग काय असणार आहे, फर्स्ट पार्ट काय असणार आहे, तो असर्टिव्ह असेल म्हणजेच होकारार्थी असेल, और इम्पेरेटिव्ह असेल म्हणजेच आज्ञार्थी असेल. ठीक आहे, बघा, आपण बोलताना एकतर होकारार्थी वाक्य म्हणतो, असर्टिव्ह असतात, किंवा ते आज्ञार्थी असतील. ठीक आहे, अँड द सेकंड पार्ट इज इंट्रोगेटिव्ह. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा, आता मी फॉर एक्झाम्पल असं म्हणलं, तू शाळेला जातोस का, किंवा तू शाळेला जात आहेस की नाहीस, म्हणजेच काय, मी जेव्हा पूर्ण वाक्य म्हणणार त्याच्यानंतरचा जो पार्ट असणार आहे मी त्याला काय म्हणणार, क्वेश्चन टॅग म्हणणार, म्हणजेच संक्षिप्त प्रश्न म्हणणार आहे. बघा मित्रांनो, क्वेश्चन टॅगचं बेसिक काय आहे, संक्षिप्त प्रश्न. ठीक आहे, म्हणजेच काय, सेकंड पार्ट इज कॉल्ड क्वेश्चन टॅग. जेव्हा मी पूर्ण वाक्य म्हणेन ते वाक्य माझं होकारार्थी असेल किंवा तुमचं आज्ञार्थी असेल, त्याच्यानंतर जो मी क्वेश्चन म्हणणार आहे तो काय असणार आहे, क्वेश्चन टॅग असणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या वाक्याला अनुसरून जे पुढचं क्वेश्चन असेल त्याला मी म्हणणार क्वेश्चन टॅग. एकदम सोप्या भाषेमध्ये.
ठीक आहे, मी लेक्चर देत आहे की नाही, हे मला तुमच्याकडनं हवंय. म्हणजेच काय, पब्लिक किंवा ऑडियन्स कडनं जेव्हा मी ते प्रश्न स्वरूपात विचारणार, एक आन्सर विचारणार, मी त्याला काय म्हणणार, क्वेश्चन टॅग म्हणणार आहे. नाउ अ क्वेश्चन मे रेज इन युअर माइंड, व्हॉट डिफरन्सेस बिटवीन क्वेश्चन अँड क्वेश्चन टॅग. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न काय पडला असेल की मी सांगितलं क्वेश्चन टॅग, पण अजूनही असं असेल की क्वेश्चन टॅग आणि क्वेश्चन दोन्ही क्वेश्चन कॉमन आहे, पण क्वेश्चन टॅग वेगळा आणि क्वेश्चन वेगळा. मित्रांनो, आपण एक जस्ट ओव्हरलुक करूया की क्वेश्चन्स आणि क्वेश्चन टॅग मध्ये काय फरक आहे. ठीक आहे, एकदम लहान लहान गोष्टी आहेत. मार्क 100% 2 मिळणार आहेत आपल्याला. याच्यावर 1-2 प्रश्न विचारतात, 100% मार्क घ्यायचे आहेत. पण जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. फक्त एक्झाम पुरतं करायला लागलाय तर ठीक आहे, आपला मार्क पण घ्यायचे, पण जेव्हा ती कन्सेप्ट तुम्ही दुसऱ्याला चांगल्या प्रकारे सांगताय तेव्हा तुमचा जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन म्हणजे काय, बेसिकली क्वेश्चन्स म्हणजे काय, क्वेश्चन्स आर कम्प्लीट सेंटेन्स. क्वेश्चन मध्ये काय असणार आहे, एक कम्प्लीट वाक्य असणार आहे, कम्प्लीट पूर्ण वाक्य असणार आहे. तेच क्वेश्चन टॅग मध्ये काय असणार, व्हाईल क्वेश्चन टॅग्स आर यूज्ड इन लास्ट सेंटेन्सेस. फक्त वाक्याच्या शेवटी त्याचा वापर होणार आहे. ठीक आहे, हे पूर्ण वाक्य असेल, जसं मी काय म्हणतो, ओके, डू यू नो मी, तुला मी माहिती आहे का, आणि इकडे मी काय असेल, आता फॉर एक्झाम्पल, ओके, ही नोज इंग्लिश. बघा वाक्य झालं, पण क्वेश्चन टॅग माझा इथं येणार, काय येणार क्वेश्चन टॅग इथं, डझंट ही. कसं आलं ते मी तुम्हाला सांगेन, आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. दे आर युज्ड इंडिपेंडेंटली. क्वेश्चन कधी वापरतो आपण, ते स्वतंत्र असतात, लक्षात घ्या. दे आर नॉट युज इंडिपेंडेंटली. का नॉट, बघा अवलंबून असतात ना. हे वेगळं कसं करता येईल, क्वेश्चन टॅग नेहमी वाक्याला अनुसरून असणार. जर मी क्वेश्चन टॅग डिरेक्टली म्हणला तर त्याच्या वाक्यपूर्वीचं काय असणार आहे, नाही. म्हणजेच काय, जर वाक्य असेल तरच त्याचा क्वेश्चन टॅग येईल. फक्त क्वेश्चन टॅग अशी कन्सेप्ट नाहीये, वाक्याला अनुसरून तुमचं काय पाहिजे, क्वेश्चन टॅग पाहिजे. म्हणजेच काय, तो वाक्यावर अवलंबून असेल, या वाक्यावर अवलंबून असणार आहे, म्हणजे तो काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. ठीक आहे, वेन वी डोंट नो एनी मॅटर, क्वेश्चन्स आर युज्ड. जेव्हा आपल्याला काही गोष्ट माहिती नसते, ओके, वेअर आर यू गोइंग, व्हॉट इज युअर वर्क, ओके, व्हॉट इज युअर एज, जेव्हा आपल्याला माहिती नसतं तेव्हा मी ते विचारतो, बरोबर की नाही. मग इकडे या साईडला बघा, बट व्हेन अ फॅक्ट अँड इमॅजिनेशन, एखादी कल्पना आहे, एखादी माहिती आहे, ऑर अन आयडिया कम्स बिफोर अस विच वी हॅव नो कम्प्लीट कॉन्फिडन्स. म्हणजेच काय, एखादी काही माहिती आहे, एखादी इन्फॉर्मेशन आहे, ती अचानकपणे आपल्या समोर येते, अशामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, क्वेश्चन टॅग वापरायचंय. त्याचं जाणून घ्यायचंय, म्हणजे खात्री करायची आहे की ती खरं आहे की नाही. तो शाळेला जातो की नाही, हे म्हणजे क्वेश्चन टॅग. तुम्ही अभ्यास करता की नाही, हे क्वेश्चन टॅग. म्हणजे खात्री करून घेणे, त्या एखाद्या वाक्याबद्दल समजूतदारपणा तुमचा पाहिजे की मला ती माहिती आहे की नाही. याला मी काय म्हणणार, क्वेश्चन टॅग म्हणणार आहे. सोप्या भाषेमध्ये सांगतोय. ठीक आहे, दे आर युज फॉर्मली. आपण क्वेश्चन करत असताना 2 टाईपचे क्वेश्चन असतात, वर्बल क्वेश्चन आणि इंट्रोगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. म्हणजेच काय, ते आपल्या फॉर्म्युला वापरायचे आहेत, आपल्या व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये येतात. डू यू नो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, वेअर आर यू गोइंग, ओके, किंवा हॅव यू हॅड युअर लंच, तुझं लंच झालेलं आहे का. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण फॉर्मली बोलतो, ज्याच्यामध्ये प्रॉपर फॉर्मॅट येणार, कसला, क्वेश्चनचा. लक्षात ठेवा, दे आर युज्ड इनफॉर्मली. कारण का, प्रत्येक वाक्याचे आपापले कन्सेप्ट वेगळे आहे, मला वाक्यानुसार जावं लागेल की नाही. ठीक आहे, देन बघा, अ पर्सन हु आस्क्स अ क्वेश्चन फ्रॉम द ऑडियन्स hopes that the audience will reply the question. म्हणजेच काय, अ पर्सन हु आस्क्स अ क्वेश्चन, जर एखाद्याने क्वेश्चन विचारला ऑडियन्स मध्ये, तर त्याचं एक इच्छा काय असते की ऑडियन्सने त्याचा आन्सर करावा. मग त्यासाठी मला क्वेश्चन वापरावं लागेल की नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे विचारतोय की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला, जे काही असेल हे मी तुम्हाला विचारणार, तुम्ही मला रिप्लाय द्यायचे. हे काय असणार आहे, क्वेश्चन असणार आहे. पण अ पर्सन हु युजेस अ क्वेश्चन टॅग hopes from the audience that the audience will approve his statement. बघा, 2 गोष्टी क्लिअर करतो, लाईव्ह क्लिअर करतो. काय, जर मी असं म्हणलं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण आपल्याच टेक्निक वापरूया. मी काय म्हणलं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझी इच्छा काय आहे, तुम्ही मला रिप्लाय करावा, सर व्हिडिओ चांगला वाटला, एकदम सोप्या भाषेमध्ये वाटला, एकदम सविस्तर वाटला. हे तुमचं रिप्लाय असणार आहे. हे कोण, माझी डिझायर काय आहे किंवा माझं हे काय आहे, इच्छा काय आहे की तुम्ही मला सांगावं. पण मी क्वेश्चन टॅग कसं म्हणणार, सांगणार हे की तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला की नाही, म्हणजे मीच तुम्हाला त्या 2 ह्याच्यामध्ये टाकणार, वाटला की नाही, व तुम्हाला लगेच रिप्लाय करायचं. म्हणजेच काय, या ठिकाणी मी डिमांड करणार, ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगणार की अप्रूव्ह करा.
म्हणजे व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला की नाही. पहिला मी क्वेश्चन मध्ये काय विचारलं, व्हिडिओ चांगला वाटला का किंवा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही म्हटला सर व्हिडिओ चांगला वाटला. क्लिअर, हे तुमचं रिप्लाय असणार आहे. इथं मी काय म्हणणार, व्हिडिओ चांगला वाटला की नाही, म्हणजेच काय मी तुमच्याकडनं अप्रूव्ह करणार. लक्षात घ्या, ह्याला मी काय म्हणणार, क्वेश्चन टॅग म्हणणार आहे. अगेन आपण कुठल्या एक्झामची तयारी करत असताना बेसिकली असं होतं की बऱ्याच वेळा त्याचं कन्सेप्ट क्लिअर नसते. आता क्वेश्चन टॅग साठी इतकं काय करायची गरज नाहीये, पण प्रत्येक गोष्ट मुळापासून जर माहिती असेल तर ती दुसऱ्या 4 जणांना चांगली सांगता येते. हे त्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. आता बरेचसे विद्यार्थी असे म्हणले सर यासाठी तुम्ही इतकं कशाला सांगताय. जर हा प्रश्न तुम्हाला एका तुमच्या मित्राने विचारला किंवा मैत्रिणीने विचारला की बाबा क्वेश्चन टॅग काय आहे, तुम्हाला कळायला पाहिजे की क्वेश्चन टॅग काय आहे. तर तुम्ही काय म्हणणार, हा क्वेश्चन टॅग असा आहे, हे असं करा क्वेश्चन टॅग होत. अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित क्लिअर करा, त्याच्या टेक्निक वापरा. ठीक आहे. चला नेक्स्ट काय बघा. ओके, सो मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करत असताना जसं आपण बघितलं की आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण त्यानंतर आपल्याला त्रास देतं. ठीक आहे. सो अजिबात त्रास करून घ्यायचं नाहीये. बघा काय आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स. ओके, प्लस नॉट. आता बघा हे थोडस या स्लाइडला यायच्या पूर्वी आपला हा सेक्शन करूया, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन टॅग. सो क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला काय करायचं माहितीये का, क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स पहिला माहिती पाहिजे, निगेटिव्ह सेंटेन्स पहिला माहिती पाहिजे. अफर्मेटिव्ह म्हणजे काय, तर तुमचं होकारार्थी वाक्य. मग ते कसं असं सांगा, ऑक्झिलरी वर्ब असेल, एखादा सहाय्यकारी क्रियापद असेल आणि त्यानंतर तुमचा कर्ता लागेल, सब्जेक्ट लागेल. पण मला दोन्ही ठिकाणी क्वेश्चन टॅग पाहिजेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी मला काय पाहिजे, क्वेश्चन मार्क पाहिजे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, प्रत्येक क्वेश्चन टॅग नंतर शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन टॅग नंतर क्वेश्चन मार्क पाहिजे. ठीक आहे. ओके, सो रिमेंबर द फॉलोइंग फॅक्ट्स ड्युरिंग मेकिंग क्वेश्चन टॅग. काय काय बघा. पहिली गोष्ट, द मेन वर्ब सच ॲज गो, ड्रिंक, कम एटसेट्रा आर नॉट यूज टू मेक क्वेश्चन टॅग्स. डिरेक्टली तुमचा वर्ब वापरायचा नाही. डिरेक्टली वर्ब न क्वेश्चन टॅग होत नाही मित्रांनो. मला काय ओळखता आलं पाहिजे, पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब ओळखता आला पाहिजे. कळते का. बघा, ही राईट्स अ लेटर. तुम्ही काय केलेलं आहे, समजा हा क्वेश्चन टॅग आहे, राईट्स आहे, राईट्स डिरेक्टली तर राईट येणार नाहीये, कारण का तुम्हाला मेन वर्ब वापरायचा नाहीये, ही अट आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. ठीक आहे. मग करेक्ट काय येणार आहे, ही राईट्स अ लेटर, राईट्सला पकडा, राईट्स मध्ये सहाय्यकारी काढा. जर तुम्हाला सहाय्यकारी ओळखता येत नसेल तर बेसिक करावं लागेल. राईट्स मध्ये काय सहाय्यकारी आहे माझा, डज प्लस राईट. आता आला. आता मला सांगा राईट काय असणार आहे, मेन वर्ब, कारण का याचा मला V1 V2 V3 करता येतो, याचा 80 पण करता येतो. राहिलं काय, डज. डज काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. मग मित्रांनो मला सांगा, तुम्हाला हेल्पिंग वर्ब मिळाला, बरोबर, ऑक्झिलरी मिळाला का. त्यांनी सांगितलेलं काय आहे, ऑक्झिलरी वर्ब मला पाहिजे. ठीक आहे, मला ऑक्झिलरी मिळाला, डज. डजला बाहेर काढा. आता दिलेलं वाक्य कशामध्ये आहे, होकारार्थीमध्ये आहे. जर वाक्य होकारार्थीमध्ये असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा, असा एक बेसिक रूल आहे. मला सांगा हे वाक्य कसं आहे, या वाक्यामध्ये नॉट आहे का, नेव्हर आहे का, नो आहे का, अजिबात नाही. मग जर या वाक्यामध्ये नॉट, नेव्हर, नन, नथिंग काहीच नसेल तर हे वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे. मग याचं मला क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे, नकारार्थी. म्हणजेच काय, तुम्हाला डज प्लस नॉट वापरावं लागेल, म्हणजेच डज नॉट. पण म्हणताना काय म्हणायचं, डझंट ही. करता पकडा, काय सांगितलेलं आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, ही आहे, हिला पुढे न्यायचं. आले की नाही बघा, इतकं सोपं आहे. इथं आपण स्टडी करणार आहोत, तरी पण जो आपला पार्ट आहे तो अजिबात विसरायचा नाही. ठीक आहे. देन बघा पुढचं काय आहे, ही डज नॉट ड्रिंक मिल्क. डज ड्रिंक ही आपलं काय ठरलंय, मेन वर्बला अजिबात पकडायचं नाही, कॅन्सल, रॉंग आहे. बघा असे स्टेटमेंट एमपीएससी मध्ये तुम्हाला डायरेक्टली एरर मध्ये विचारतात. सरळ सेवेसाठी 100% प्रश्न विचारणार, तो कसा असेल, तुम्हाला क्वेश्चन टॅग सांगायचा आहे, अजिबात गडबड करायची नाही. ही डज नॉट ड्रिंक मिल्क. बघा परत पकडा, डज नॉट ड्रिंक मिल्क. आता मला सांगा, तुम्हाला तर ऑलरेडी सहाय्यकर दिलेलं आहे, तुमचा ऑक्झिलरी वर्ब आहे ना, आपलं काय आहे, ऑक्झिलरी वर्ब मला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला जर ऑक्झिलरी वर्ब दिला असेल तर तुमचं काम सोपं झालं की नाही, याला इकडे छापायचं. आला का. बर, दिलेलं वाक्य कसं आहे, नॉट आहे म्हणल्यावर निगेटिव्ह असणार. आता मला जर निगेटिव्ह वाक्य दिलं असेल तर माझा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे अफर्मेटिव्ह पाहिजे. म्हणजेच काय, मला तर नॉट नको, इथं नॉट असेल तर इकडे नॉट घ्यायचं नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी मगाशी म्हणलं, ओके, हे पहिला रूल आपण केलेला आहे. सेकंड जरा बघा, प्रोनाउन्स अँड देअर आर युज्ड ॲज सब्जेक्ट इन क्वेश्चन टॅग. प्रोनाउन्स जर असतील, देअर जर असतील तर तुम्हाला सब्जेक्टच्या हे वापरता आलं पाहिजे, जे आता आपण केलं ना. बघा ही काय आहे, प्रोनाउन आहे, पण त्याचं काम काय, तो कोणाचं काम करतो, सब्जेक्टचं काम करतो. क्लिअर.
देन नाउन्स आर नॉट यूज एज सब्जेक्ट. जर एका व्यक्तीचं नाव असेल, समजा राम गोज टू स्कूल, राम साठी मला राम वापरायचं नाही क्वेश्चन टॅग मध्ये, राम साठी मला प्रोनाउन वापरायचं आहे. मग राम कशामध्ये येणार, ही शीट मध्ये सांगा. राम येणार ही मध्ये. म्हणजे रिस्पेक्टिव्ह नाउन आहे त्यासाठी मला प्रोनाउन वापरावं लागेल. ठीक आहे. देन द यूज ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स और ऑक्झिलरी वर्ब्स प्लस नॉट इन क्वेश्चन टॅग्स डिपेंड्स ऑन द नंबर अँड पर्सन ऑफ द सब्जेक्ट यूज इन क्वेश्चन टॅग्स और ऑन द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे काय, हे पूर्ण वाक्य काय सांगतं, तुमच्या क्वेश्चन टॅग मध्ये जो ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचं बेसिक, फॉर एक्झाम्पल इथं काय आहे, डज. सिंग्युलर असेल तर मी डज वापरला, कदाचित ते डू पण असेल. हे तुमच्या क्वेश्चनवर डिपेंड असणार आहे, हे तुमच्या टेन्सवर डिपेंड असणार आहे. म्हणजेच काय बघा, तुम्हाला टेन्स टॉपिक आला पाहिजे, तुम्हाला बेसिक वर्बचा टॉपिक आला पाहिजे. म्हणजेच काय, क्वेश्चन टॅग हा शेवटी शिकण्याचा विषय, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली सगळे टॉपिक क्लिअर करताय. सरळ सेवेच्या दृष्टीनं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपल्या 2 मार्क घ्यायचे आहेत, प्रत्येक टॉपिकला असा विचार करा, एक 7-8 टॉपिक येतात चांगले, 15 मार्क पहिला आपल्या पॉकेटमध्ये घ्या. बाकी वोकॅब्युलरी, बाकी पॅसेज ते आपण नंतर बघू. ठीक आहे. आपण काय करतो माहितीये का, जे आपल्याला जमतं चांगलं ते अजिबात विचार नाही करत आणि आपण पलट्याच्या मागे लागतो आणि आपले मार्क घालवून बसतो. ठीक आहे. आता या सेक्शनला बघा, मग आपलं काय रूल आहे, जर शॉर्ट फॉर्म करायचेच आहेत ना, मग तुम्हाला माहिती पाहिजे कशी करतात. बघा, डू नॉट, जसं ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉट लागला तर शॉर्ट फॉर्म कसा करणार, डू नॉटचा डोंट. बघा, हे अपॉस्ट्रोफी असं असेल ना, ते टी लक्षात ठेवा. मला ओ वापरायचं नाहीये, ओ अजिबात कुठे येणार नाहीये. डज नॉटचा काय येणार, डझंट. डिड नॉटचा काय येणार, डिडंट. एम आय नॉटचा काय येणार. ओके, आता बघा, जे आय एम आहे म्हणजे तुमचं समजा जर आय करता असेल, एम तुमचं क्रियापद असेल, त्याचा क्वेश्चन टॅग 2 प्रकारे करतात. एक प्रकार काय आहे, आरंट आय. ठीक आहे. आणि कुठला असतो, एम आय नॉट. हे पण चालेल, पण शॉर्ट मध्ये काय येणार आहे, आरंट आय. इथं अजिबात आपलं लॉजिक पाजळायचं नाही. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर आय आहे सिंग्युलर, आर आहे प्लुरल, मग ग्रामरचं बॅलन्स होतं का इथं. इथं एक्सेप्शन रूल मध्ये येतं, तुम्हाला 100% आरंट आय एस वापरायचं आहे, एमंट आय वापरायचं नाही. लक्षात ठेवा, एम आय नॉट बरोबर आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म काय येणार, आरंट आय. इज नॉटचं काय येणार, इजंट. म्हणताना आपण बघा, इज नॉट नाही म्हणायचं क्वेश्चन टॅग मध्ये, काय म्हणायचं, इजंट म्हणायचं. आर नॉटचं आरंट सांगितलं, हॅझंट, हॅवंट, हॅडंट, वॉजंट, वेअरंट, शँट. हेला जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, हे तुम्हाला कळतं ना, वेअर, वॉज, हॅड कळतं. हे बघा, हे शँट काय आहे, शाल नॉटचं शांट आहे, विल नॉटचं वोंट आहे. याला स्टार करा, बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे. वोंट काय आहे, असं वाटतं हा कुठला एक वर्ब आहे. वोंट मध्ये विल नॉट येणार, लक्षात ठेवा. के नॉटचं कांट आहे. क्लिअर. एक गोष्ट आपली राहिली होती, थोडंसं ते आपण कव्हर करूया. म्हणजे बघा, एकदा क्वेश्चन टॅग समजला ना की अजिबात अवघड नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी जसं मी म्हटलं, सुरुवातीचे क्वेश्चन बघा, सुरुवातीचे आपले काही आहेत ते थोडंसं फक्त एक्झाम्पल जरा बघून घ्या, आपल्या जमती की नाही बघा. ठीक आहे. टॉपिक सोपा आहे पण अजिबात गडबड करायची नाही. ठीक आहे. बघा, यू लव्ह मी डोंट यू. ठीक आहे. आपलं काय ठरलंय, मला ऑक्झिलरी वर्ब पाहिजे. बरोबर. लव्ह काय आहे, वर्ब आहे, डिरेक्टली V1 आहे. माझ्या क्वेश्चन टॅग मध्ये मला वर्ब लागेल का, मेन वर्ब लागेल का, नको. मग काय, लव्ह असेल, V1 असेल तर त्याला असं करा ना, डू प्लस V1. म्हणजे काय येणार इथं, डू प्लस लव्ह. आता मिळाला का तुम्हाला क्वेश्चन टॅग, काय मिळाला, डू मिळाला. डू ला खाली घ्या. आता दिलेलं वाक्य मला कशात आहे सांगा, यू लव्ह मी. कशात आहे ते वाक्य, पॉझिटिव्ह मध्ये आहे. आपला क्वेश्चन टॅग कशाला पाहिजे, कशामध्ये पाहिजे, निगेटिव्ह मध्ये पाहिजे. मग मला सांगा, यू लव्ह मी, डू आलं तर नॉट घ्यावं लागेल ना. आता आपण काय बघितलं बघा, मी थोडं स्लाइड ती का घेतली आधी, कारण आपला शॉर्ट फॉर्म यायला पाहिजे. मग डू नॉटचं काय होणार शॉर्ट मध्ये, डोंट होणार. बरं, करता कोण आहे, करता कोण आहे, यू आहे की नाही, त्याला यू घ्या. पण बघा, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही क्वेश्चन टॅग मध्ये क्वेश्चन विचारताय ना, संक्षिप्त प्रश्न विचारताय शॉर्ट मध्ये, मग तिथे क्वेश्चन मार्क आला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण इंट्रोगेशन करतो तिथे क्वेश्चन येणारच, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, ओके, यू लव्ह मी डोंट यू. ओके, तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही, डू यू, सॉरी डोंट यू म्हणजे करतोस की नाही. ठीक आहे. या प्रकारे ही रोट अ लेटर. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता बघा, रोट मेन वर्ब आहे. कसा ओळखायचा मेन वर्ब, ज्या वर्ब मध्ये V1, V2, V3 चे फॉर्मॅट येतात, ज्या वर्बला आपण ING लावू शकतो. आता मला सांगा, रोटला V1 करा, राईटचा ING करू शकतो का, करू शकतो, रायटिंग. म्हणजेच काय, ज्याचं V1, V2, V3 करता येतं, ज्याला ING लावलेलं असतं त्याला मी काय म्हणणार, मेन वर्ब म्हणणार. आता मला सांगा, रोट काय आहे, रोट तुमचं काय येतं, V2 आहे ना. मग V2 मध्ये तुम्हाला सहाय्यकारी काय मिळणार आहे, सहाय्यकारी काय मिळणार, डीड प्लस V1. म्हणजे इथे काय असणार आहे, डीड प्लस राईट.
मग मला सांगा डीड प्लस राईट मध्ये आता सहाय्यकारी मिळालं का? सहाय्यकार्याशिवाय म्हणजे ऑक्झिलरी वर्ब शिवाय तुम्हाला क्वेश्चन टॅग करता येणार नाही, लक्षात ठेवा. आता मिळालं डीड, डीडला इथं घ्या, डीड घेतलं. बरं, दिलेलं वाक्य कशामध्ये आहे? ही रोट अ लेटर, पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह करा. म्हणजेच काय येणार इथं? नॉट. डिडंट ही काय आहे? माझा बेसिक करताय, सब्जेक्ट आहे, सिंपल. देन यू डू नॉट रीड, यू डू नॉट रीड. आता दिलेलं आहे बघा तुम्हाला, ऑब्व्हियसली तुम्हाला हातचं ते दिलेलं आहे, ठीक आहे. काय दिलेलं आहे? यू डू नॉट रीड. डू काय आहे? इथं ऑक्झिलरी वर्ब आहे, याला इकडे डिरेक्टली घ्या. आता मला साईडला बाहेर काढायची गरज नाही ना, शिका. तुम्हाला इथं बोनस मार्क दिलेला आहे. डूला बाहेर काढा. वाक्य कशामध्ये आहे? डू नॉटचा क्वेश्चन टॅग काय येणार? डू येणार. तर मला पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे, दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे. ओके, करता कोण आहे? यूला घेतलं. इतका सरळ सोपा क्वेश्चन टॅग आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. फक्त कन्फ्युजनचा पार्ट अजिबात इथं हे करायचा नाही, ठीक आहे, अजिबात मनात ठेवायचा नाही. ओके, चला नेक्स्ट बघूया. आता जेव्हा आपण कुठलंही इंग्लिश ग्रामरचं लेक्चर करत असतो किंवा सिरीज करत असतो, बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं भरपूर रूल्स आहेत, भयानक रूल्स आहेत. रूल्स तर थोडे करावे लागते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक टॉपिकचे 15-20 रूल करा. काही काही पुस्तकामध्ये आर्टिकलला 15-20 रूल्स आहेत. काही काही पुस्तकामध्ये नाऊनला 12 ते 15 रूल्स आहेत. मला सांगा ऑन अन ऍव्हरेज जर इंग्लिश या विषयामध्ये जर समजा 12 ते 15 टॉपिक असतील, सरासरी जरी मी 15 पकडले रूल, तरी जवळपास 200 रूल्स होतात. आपल्याला इंग्लिश एवढं खतरनाक आहे का की आपण सगळे रूल वाचणार आहे? त्यापेक्षा असा विचार करा ना की इथनं मागं काय क्वेश्चन पेपर मध्ये काय विचारलं होतं, तोच जर मी व्यवस्थित रूल केला तर मला अजून एखादा साईडचा दुसरा तिसरा केला तर मला बरे पडेल की नाही? तुम्ही सगळंच वाचायला जाता आणि एक्झामला काहीच आठवत. त्यापेक्षा आपण काय करूया, ज्याच्यावर क्वेश्चन विचारतात, ज्याच्यावर आपण जास्त तयारी करतो किंवा चर्चा करतो, तर तुम्ही इथं स्टडी करा, ठीक आहे. सो काही वर्षापासून, गेले 5 वर्षापासून इंग्लिश ग्रामर हा विषय मी घेतोय. त्याचा एक फायदा आहे की बऱ्याच ठिकाणी एक्झाम दिल्यामुळं बँकिंग, MPSC किंवा स्टाफ सिलेक्शन थोडंसं मल्टिपल अँगल तयारी होते आणि मग तुम्हाला सांगता येते की हे बरोबर आहे, या गोष्टी क्लिअर करायच्या, ठीक आहे. बघा रूल नंबर 1, काही ठिकाणी रूल वाचायची पण गरज नाही, आपण डिरेक्टली स्टडी करू शकतो. बघा, द क्वेश्चन टॅग ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्स इज निगेटिव्ह. झालं मग अशी, म्हणजेच काय? 2 गोष्टी बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह कसं ओळखणार? होकारार्थी. अफर्मेटिव्ह कसं ओळखणार? ज्या वाक्यामध्ये कोणतंही निगेटिव्ह नाहीये, जे चाललंय इझी, डू, डज, डीड किंवा काही पण V1 V2 काही पण असू देत, ज्याच्यामध्ये नॉट नाहीये, नो नाहीये, कुठलाही निगेटिव्ह वर्ड नाहीये, ठीक आहे. जर पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा येणार? निगेटिव्ह. तर असं उलट करा, निगेटिव्ह वाक्य असेल तर इकडं पॉझिटिव्ह. क्लिअर आहे का? ते सांगितलेलं आहे. ऑक्झिलरी वर्ब, नॉट, सब्जेक्ट, इज युजिंग क्वेश्चन टॅग ऍज. बघा काय सांगितलेलं आहे, जर पॉझिटिव्ह वाक्य असेल अफर्मेटिव्ह म्हणजे काय? होकारार्थी, म्हणजेच पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा, हे राईट्स लेटर, राईट्स डिरेक्टली मला वर्ब वापरता येतो का? मेन वर्ब वापरायचा नाही, ऑप्शन लगेच बाहेर काढायची, लक्षात ठेवा. मग राईट्स काय आहे? एस का वापरलं? ही साठी वापरलं. ही शी इटला SES लागतं. ही शी इटला हॅज पण लागेल. हॅज काय आहे? तुमचं परफेक्ट आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याला वित्री लागतो. पण ही शीट काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणून म्हटलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. तृतीय पुरुष एकवचन, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता मला सांगा राईट्स काय आहे? SES मध्ये येतो, म्हणजेच मला पहिला डज बाहेर काढायला पाहिजे, प्लस राईट. मग डज प्लस राईट इज इक्वल टू राईट्स. हे कन्वर्जन करायला पाहिजे, लक्षात घ्या. खूप टेक्निकली गोष्टी स्ट्रॉंग लागतात इंग्लिशमध्ये, अदरवाईज मग स्कोर नाही होणार, ठीक आहे. आता मला काय कळालं, मला माझा डज मिळालेला आहे, डजला बाहेर काढा. पण दिलेलं वाक्य काय आहे? पॉझिटिव्ह आहे, मला नॉट मध्ये घ्यावं लागेल. ही राईट्स लेटर, डज नॉट ही नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं? डझंट ही. ऍक्युरेट ग्रामर मध्ये डझंट ही असं म्हणणार का? डझंट शॉर्ट मध्ये येणार ना. ही काय माझा करताय, त्याला इकडे आणा, पण क्वेश्चन मार्क पाहिजे. क्लिअर? शी इज अगली, शी इज अगली. बघा, इज आहे, पॉझिटिव्ह मध्ये वाक्य आहे, इज नॉट केलं, इजंट शी. ओके, ती दिसायला वाईट आहे किंवा शी अगली आहे, इजंट शी. ओके, आहे का ती? ओके, नेक्स्ट, ही केम हिअर लास्ट नाईट. ही केम, पहिल्यांदा तुमच्या वर्बला पकडायचं. वर्ब काय आहे? केम, बरोबर. आता मला केमचा डिरेक्टली क्वेश्चन टॅग करता येईल का? नाही येणार. मला हे माहित आहे केम कशामध्ये येतो? V2 मध्ये येतो की नाही? V1 चा कम, केम, कम, तिने V1 V3 सेमच राहतो, कम, केम, कम, ठीक आहे. आता मला सांगा जर केम V2 असेल तर मला डीड मिळाला की नाही? मग डीड प्लस कम म्हणजे काय? मला V2 इथं V1 लागेल ना. डीड प्लस V1 इज इक्वल टू V2, डीड प्लस कम इज इक्वल टू केम. ही केम हिअर लास्ट नाईट, डिडंट ही.
बघा केमचा मी डीड बाहेर काढला, डीडला इथे घेतला. दिलेल्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह काहीच नाहीये, म्हणजेच मला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करावं लागेल. आहे का बघा, डिडंट करता कोण आहे, ही आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण फक्त दोनच गोष्टी स्टडी करतो. मी काय काय सांगतोय, दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करा, दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करा, पहिली गोष्ट. सेकंड, तुमचा सहाय्यकारी काढायला ओळखा, सहाय्यकारी काढायला शिका, त्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन टॅग कळणार नाही. तिसरं काय सांगितलं, जर सहाय्यकारी तुम्ही काढला तर मेन वर्बला अजिबात हात लावायचा नाही. आणि चौथं काय आहे, जो तुमचा कर्ता असेल त्याला शेवटी घ्या. इथं राम असता तर रामला मी हीच घेतला असतं, ठीक आहे. इथं लता असती तर लताला मी शी घेतलं असतं, कारण ते ही शीट मध्ये तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा तुमचं नपुसकलिंग किंवा प्राणी हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे. चला नेक्स्ट काय बघा. ओके, रूल नंबर 2 काय आहे, द क्वेश्चन टॅग ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. सेम मगाशी सांगितलं होतं, एक्झाम्पल बघूया. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करायचा आहे, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचा आहे. बघा, आय डोंट ड्रिंक वाईन, डोंटला पकडा, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करा, डू. आय कोण आहे, करता. बघा तुमचा बोनस मार्क कधी असणार आहे, जेव्हा तुमच्या क्वेश्चन मध्येच तुम्हाला काय दिलं जाईल, ऑक्झिलरी वर्ब दिलं जाईल. तिथं परत डोकं चालवायचं नाही, तुम्हाला ऑलरेडी काय दिलेलं आहे, ऑक्झिलरी आहे की नाही. मग डोंटचं काय करा, डू आय करा ना. यू आर नॉट लेबोरियस, आर यू. ओके, तू जास्त कष्टाळू नाही आहेस. लेबोरियस म्हणजे काय, कष्ट करणारा, कष्टाळू. आर नॉट, ठीक आहे. नॉटला काढायचं का, या वाक्यामध्ये निगेटिव्ह आहे, मला पुढे पॉझिटिव्ह पाहिजे. आर काय आहे, तुमचा सहाय्यकारी आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍक्च्युली हा पार्ट नाही आपल्या व्हिडिओचा, पण नेहमी लक्षात ठेवा, ऑक्झिलरी वर्ब कुठले कुठले आहेत, बेसिकली इज, आर, एम, ठीक आहे. वॉज, वेअर, डू, डज, हॅज, हॅव, हॅड. आणि याचे मॉडेल्स कोणते आहेत, मॉडेल्स, ठीक आहे. त्याला मी काय म्हणतो माझ्या भाषेमध्ये 9 भावंड आहेत. कुठले कुठले, कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड आणि विल, वुड आणि मस्ट, असे सगळे आहेत. हे सगळे मला सहाय्यकारीच पाहिजेत. आपले यांनाच क्वेश्चन टॅग करायचंय. वर्बला, मेन वर्बला अजिबात हात लावायचा नाही. ज्याला आयएनजी लागले, ज्याला ईडी लागले, ज्याला तुमचा विथरी आहे, त्याला अजिबात काय टेस्ट नाही करायचा. सगळं चाललंय कशावर, आपलं सहाय्यकारीवर चाललेलं आहे. बघा, आय एम नॉट राईट, मी बरोबर नाहीये. आहे का मी, असं विचारलेलं आहे, ठीक आहे. मी बरोबर नाही. एम नॉट आहे, निगेटिव्ह आहे, मला निगेटिव्ह नको इथं. एमला इकडे घ्या, आयला इकडे घ्या. प्रत्येक ठिकाणी तेच लॉजिक आहे, अजिबात वेगळं नाही, ठीक आहे. आता रूल नंबर 3 कळाला का, रूल नंबर 2 बघा. इथं आपण काय केलं होतं, पॉझिटिव्ह सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, इथं उलट करा, निगेटिव्ह सेंटेन्सचा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग, ठीक आहे. इफ निगेटिव्ह वर्ड सच ॲज नेदर, बघा आता हे शब्द महत्वाचे आहेत, तुम्हाला हे हायलाइट करायला पाहिजेत. बघा लक्ष द्या, हायलाइट केलेले आहेत. नीदर कोणीच नाही, नो नाही, नॉट नाही, नेव्हर कधीच नाही, नन कुणीही नाही, नो वन, नोबडी, नथिंग, फ्यू म्हणजे एकदम थोडेसे, जवळपास नाही, लिटल जवळपास नाही, हार्डली जवळपास काहीच नाही, रेअरली, स्कॅर्सली, सेल्डम म्हणजे क्वचित. हे सगळे शब्द काय सांगतात, वाक्यामध्ये निगेटिव्हिटी सांगतात. नन इज देअर, नन इज प्रेझेंट देअर, कोणीच नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, काहीच अशक्य नाहीये, ठीक आहे. देन सम पीपल हार्डली स्टडी, काही व्यक्ती काही स्टडी करत नाहीत. हार्डली म्हणजे जवळपास नाही. हे हार्ड असं करू नका, स्टडी हार्डचं हार्डली अजिबात नाही. हे हार्ड वेगळं आणि हार्डली वेगळं. हार्ड म्हणजे खूप कष्ट करून, एकदम जास्त, किंवा एक दुसरा अर्थ काय त्याचा, कठीण. इथं हार्डली काही आहे, लक्षात घ्या. हार्डली म्हणजे जवळपास शून्य, म्हणजे काहीच नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. हार्डली, बेअरली, स्कॅर्सली, रेअरली म्हणजे एकदम क्वचित, एकदम दुर्मिळ असं. हे हार्डली, स्केअर्सली आणि बेअरली शक्यतो एका अर्थानं वापरतात. आता मला सांगा, हे सगळे काही आहेत, निगेटिव्ह वर्ड्स आहेत. म्हणजे हा रूल कशाला दिला असेल बघा, आठवते का, आता कळते का तुम्हाला. जेव्हा हे वाक्यामध्ये आपण वापरू, हे सगळे निगेटिव्ह असणार आहेत. तुमचा क्वेश्चन टॅग आता पॉझिटिव्ह पाहिजे, कारण का शब्द निगेटिव्ह आहे ना. बघा, आर युज्ड इन सेंटेन्स, द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह. वाक्यामध्ये जर हे असतील ना, तर समजायचं ते वाक्य निगेटिव्ह आहे. यांचा अर्थच काय सांगतो, सगळे नो मध्ये येतात, नाही मध्ये येतात. अँड इट इज कन्सिडर्ड टू बी निगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. देअरफॉर इट्स क्वेश्चन टॅग इज अफर्मेटिव्ह. आता मला क्वेश्चन टॅग काय मिळणार, पॉझिटिव्ह मिळणार. का, कारण हे सगळे निगेटिव्ह आहेत की नाहीत, ठीक आहे. बघा चेक करा, वी हॅव नो फ्रेंड्स, आम्हाला कोणी फ्रेंड्स नाहीत, नो आलं. अगेन आपलं लॉजिक काय आहे, मला सहाय्यकारी ओळखता आला पाहिजे. सहाय्यकारी काय आहे, हॅवला इकडे घ्यायचा. आता विद्यार्थी काय म्हणणार, सर आपण हॅवचं हॅवंट करू शकतो का, हॅवचं हॅवंट करायला पाहिजे ना. इथं काय निगेटिव्ह नाहीये, पण तुम्ही इथं व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला 100% आन्सर निघणार.
आता मला सांगा, जर वी हॅव नो फ्रेंड्स वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द आला, मग मला याचं पॉझिटिव्ह करावं लागेल ना, मग मला परत नो घ्यावं लागेल का इथं? नाही, ते अजिबात पॉसिबल नाही आहे. कारण काहींनी काय सांगितलेलं आहे, हे जर शब्द आले, निगेटिव्ह शब्द आले, तुमचं वाक्य पण काय होणार, निगेटिव्ह होणार आहे. मग मला सांगा, वी हॅव नो फ्रेंड्स वाक्य निगेटिव्ह झालं का? आम्हाला कुणीच फ्रेंड्स नाही. नाही म्हणलं मी, म्हणजे नोचा अर्थ काय? नाही. तुझा क्वेश्चन टॅग कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. नो वन नोज, कुणालाच माहित नाही. नो वन नोज दिस मॅटर. आता नो झालं, ओके, नो वन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इनडेफिनेट प्रोनाउन असेल, जेव्हा इनडेफिनेट, मी परत रूल मध्ये सांगेन, इनडेफिनेट प्रोनाउन असेल तेव्हा सगळ्यांना दे वापरायचा आहे. अशी कुठल्या टोटल 12 भावंड आहेत, मी परत सांगेन, लक्षात ठेवा. फक्त लक्षात घ्या, नो वन नोज, नोजला मला काय बाहेर काढायचं आहे? डज प्लस नो, बरोबर ना? बघा, नोजला मला काय बाहेर काढायचंय? डज प्लस नो. आता मला सांगा, इथं डज यायला पाहिजे ना, मग डू कसं काय आलं? कारण तुमचा करता काय इथं दे आहे, मग देला डज लागतं का? मी काय सांगितलं मगाशी, फक्त ही शी इटला सोडून कुणालाही काय लागत नाही? SES लागत नाही. SES लक्षात ठेवा, वर्बला प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी SES असतं ना. गोचं गोज, प्लेचं प्लेज, सिंगचं सिंग्स, राईटचं राईट्स. हे कधी लागणार? जेव्हा तुमचा करता ही शीट मध्ये असेल. आता मला सांगा, दे आहे की नाही? मग देला डज लागेल का? नाही लागणार. मग त्या दे साठी काय आलेलं आहे? डू आलेलं आहे. याला म्हणतात सेंटेन्स बॅलेन्सिंग, लक्षात घ्या. ठीक आहे, नो वन आहे, निगेटिव्ह आहे, पुढे मला पॉझिटिव्ह मिळाला. दे हॅव नथिंग, त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे काहीच नाहीये. हॅवला पकडा, हॅव काय आहे? तुमचा ऑक्झिलरी वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, त्या इकडे घेतला. करता कोण आहे? दे आहे. नॉट का वापरलं नाही? कारण इथे नथिंग आहे. म्हणजे हे वाक्य काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. क्वेश्चन टॅग कसा झाला? पॉझिटिव्ह झालेला आहे. क्लिअर? आपण रूल नंबर 3 बघितलेला आहे. 3 आहेत. फक्त रूल वाढले म्हणजे लगेच टेन्शन घ्यायचं नाही. काही ठिकाणी थोडस काही गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतात. ओके, तर मित्रांनो आता बघा, रूल नंबर 4 मध्ये जर आपण बघायला गेलो, आपण रूल नंबर 3 बघितलेले आहेत. ओके, आता लक्ष द्या, रूल नंबर 4 मध्ये एक गोष्ट काय करता येईल बघा, द क्वेश्चन टॅग ऑफ अन अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जेव्हा आज्ञार्थी असेल, म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्यात असेल, तेव्हा तुझा क्वेश्चन टॅग काय पाहिजे? विल यूज पाहिजे. आणि निगेटिव्ह कसा पाहिजे? वोंट यू पाहिजे. ओके, म्हणजेच काय बघा, द क्वेश्चन टॅग ऑफ अन अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. ज्या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असेल, आज्ञा, विनंती, आशीर्वाद हे चालेल, लक्षात घ्या. ठीक आहे, त्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसा असेल? दोन्ही चालेल. कसा? एकतर विल यू पण चालेल किंवा वोंट यू पण चालेल. पण जास्तीत जास्त ठिकाणी पुस्तकामध्ये विल यू दिलेला आहे. ठीक आहे, शक्यतो ऑप्शन दोन्ही पण नसणार आहे, ऑप्शन एकच कुठला तरी असेल, पण शक्यतो विल यू जास्त देतात. इथं अजिबात जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाहीये. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की दिलेलं वाक्य कशामध्ये आहे? होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. बघा, स्विच ऑन द रेडिओ, इथं अजिबात तुम्हाला हे करायचं नाहीये, स्विच ला परत डू काढला वगैरे, अजिबात नाही. ओळखायला शिका. स्विच ऑन द रेडिओ म्हणजे काय? रेडिओ ऑन कर, आज्ञा दिलेली आहे, डायरेक्टली विल यू. काय अवघड आहे? दुसरं काही आहे? ओके, स्विच ऑन द रेडिओ, वोंट यू पण चालेल, कारण का हे पण चालेल. इथं अजिबात आपलं बेसिक लॉजिकला वापरायचं नाही. आता आपण काय करायचो? पहिल्यांदा पॉझिटिव्ह वर पकडायचो, मग डिरेक्टली त्याला इकडे आणायचो. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह केला, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, आणि सुरुवातीचा आपला नाउन काय करायचंय किंवा प्रोनाउन काय करायचंय? सब्जेक्ट शेवटी आणायचं. क्लिअर? आता इथे काय गरजच नाही ना, हे कंपल्सरी काही ठिकाणी यूज लागेल. कारण का ही सगळी वाक्य काही आहेत? कुठली वाक्य आहेत ती? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. कुठली? होकारार्थी आहेत, अफर्मेटिव्ह आहेत. बघा, प्लीज गिव्ह मी मनी, विल यू? प्लीज गिव्ह मी मनी, वोंट यू? मला थोडे पैसे दे, गिव्ह मी सम मनी, देशील का? किंवा परत सेकंड मध्ये काय येणार? मला पैसे दे, देशील की नाही? लक्षात घ्या, दोन्ही चालतो, पण कधी? आज्ञार्थी वाक्य. आणि बेसिक ट्रिक लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्यामध्ये डिरेक्टली तुमचं V1 न वाक्य चालू होईल. आहे का V1? स्विच सेमच वाक्य. देन काही ठिकाणी प्लीज न वाक्य चालू होईल. प्लीज आहे का? प्लीज विनंती आहे ना? सगळे एकामध्ये जाणार. कशामध्ये येणार आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. क्लिअर? फक्त विल यू लक्षात ठेवा, बाकी तर काही नाहीये. इथं अजिबात आपलं लॉजिक पाजळायचं नाही. जे आपण झालं ते आपलं रूल 3 नंबर पर्यंत बघितलं होतं. देन द क्वेश्चन टॅग ऑफ निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह असेल तर 100% अफर्मेटिव्हच वापरा. कुठला? विल यूच वापरा. बघा, आता दुसरी गोष्ट, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. म्हणजेच जेव्हा वाक्यामध्ये हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, म्हणजेच काय? आज्ञा दिलेली आहे, पण कशामध्ये? नकारार्थीमध्ये.
लक्षात घ्या. ठीक आहे. डोंट ओपन द विंडो. ओके, डोंट ओपन द विंडो हे आहे नाहीये. डोंट ओपन द विंडो, दरवाजा उघडू नकोस, आज्ञा दिलेली आहे की उघडायचं नाही. क्वेश्चन टॅग 100% व्हॅल्यू पाहिजे. इथं दोन्ही पण चालू शकतात. कधी? होकारार्थी असताना. लक्षात घ्या. इथे काय आहे? नकारार्थी आहे. डोंट आले की नाही. डोंट स्पीट हिअर, इथे थुंकू नकोस. विल यू? थुंकशील का? डोंट स्विच ऑफ द लाईट, लाईट स्विच ऑफ करू नकोस. विल यू? करशील का? लक्षात ठेवा. होकारार्थी असेल दोन्ही वापरलेले चालली. कुठले? विल यू किंवा वोंट यू. पण नकारार्थी जर असेल तर 100% विल यू वापरायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा. ओके, रूल नंबर 6 काय आहे? इफ अन अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज यूज टू एक्सप्रेस द सेन्स ऑफ मोर अर्जन्सी, थोडस जास्त जर अर्जन्सी असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग वोंट यू हा तुम्हाला यूज करायचा आहे. बघा, रिमेंबर टू शट द विंडो, थोडं अर्जन्सी आहे ना, म्हणजेच काय की विसरू नकोस. रिमेंबर टू शट द विंडो. ठीक आहे. विंडो बंद करण्यासाठी आठव किंवा विसरू नकोस, थोडं अर्जन्सी आहे, वोंट यू वापरायचं. किंवा एक टेक्निक आहे याच्यामध्ये, केअरफुल, रिमेंबर हे शब्द जेव्हा लागतील तेव्हा तुम्हाला 100% वापरायचं आहे, वोंट यू वापरायचं आहे. बाकीचा अजिबात काय लक्षात ठेवू नका. बी केअरफुल वाईल सॉल्विंग द सम्स, थोडं काळजी घे. ठीक आहे. काळजीपूर्वक राहा, व्यवस्थित वाग. हे जे आपण अर्जन्सी सांगतो ना, अर्जन्सी म्हणजेच काय, वाक्यावर थोडंसं आपण टेक्निकली सांगतो की हे कर, हे जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. समजावणे प्लस थोडस भीती पण दाखवणे, या गोष्टीमध्ये काय येणार आहे? वोंट यू येणार. Then rule number 7, if the verb used in an imperative sentence denotes the sense of reprimand, the question tag can't you is used. Okay, जेव्हा काहीतरी सांगतो ना, एक मग काय म्हणतात त्याला, थोडस हिसकावून किंवा थोडस ठासून आपण सांगतो ना, यूज युअर ओन माइंड, स्वतःचा डोक्याचा विचार कर. कांट यू करू शकतोस ना, करू शकतोस की नाहीस. यूज युअर ओन बुक, स्वतःच्या पुस्तकाचा वापर कर. कांट यू जेव्हा आपण थोडस एक धसका देऊन सांगतो ना की ह्या गोष्टी कर. ठीक आहे. यूज युअर ओन माइंड, स्वतःचा डोक्याचा विचार कर, स्वतःच हे कर, स्वतःच ते कर, म्हणजेच काय, त्याला कंपल्सरी कांट यू वापरायचं आहे. बघा, हे रूल जे आहेत हे जास्त महत्वाचे नाहीये. बेसिक काय आपण काय केलं आता, बेसिक आपल्याला माहिती आहे आपण बेसिक काय केलेलं आहे. फक्त ऍड काय करा, जर तुमचं कुठलं वाक्य असेल इथं इम्पेरेटिव्ह म्हणजेच कुठलं वाक्य असेल, जर आज्ञार्थी वाक्य असेल तर 100% मला विल यू घ्यायचं किंवा वोंट यू घ्यायचं. पण नकारार्थी असेल तर, जर वाक्य नकारार्थी आज्ञार्थी असेल तर 100% विल यू घ्यायचं आहे. हे रूल फक्त एक जनरलाइज रूल मध्ये येतात, याच्यावर डिरेक्टली असे क्वेश्चन नाही आहेत. ठीक आहे. देन पुढं थोडस एक बेसिक लेवल अवघड पण वाटतं. क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा काय आहे? रूल नंबर 8. आता 8 काय सांगतो बघा. इफ द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ लेट अस, हा इम्पॉर्टंट आहे. रूल करताना सर्व रूल करावे लागतील, महत्वाचे 4-5च असतात. ठीक आहे. बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ लेटस और लेट्स, हेच म्हणजे हे आहे, अपॉस्ट्रोफी आहे बघा. ठीक आहे. लेटस म्हणजे लेट्स. इट डिनोट्स प्रपोजल, म्हणजे एकत्र गोष्टी करणे, प्रपोजल. ओके. सजेशन, सल्ला. अँड द क्वेश्चन टॅग विल बी शॅल वी, म्हणजेच काय, थोडी टेक्निक काय असणार आहे, ज्या ठिकाणी लेटस दिसला डायरेक्ट क्वेश्चन टॅग शॅल वी लावून मोकळं व्हायचं. म्हणजेच काय बघा, हे वी का आलं बघा, लक्ष द्या. लेटस मध्ये हे अस आहे, अस चा बेसिक प्रोनाउन काय आहे? वी आहे. ही टोल्ड अस, त्यानं आम्हाला सांगितलं. आम्ही काय तुमचं बेसिक प्रोनाउन असणार आहे. कुठे त्याला म्हणणार मी? पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजेच काय, तो वी आला, आम्ही. ठीक आहे. बघा, लेटस डान्स टुगेदर, लेटस डान्स टुगेदर. बघा, लेटस आलं डिरेक्टली काय करा, शाल्वी. बाकीचं काय करायचं नाहीये, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अजिबात काय करू नका. लेटस दिसला की शाल्वी लावायचा. लेटस अस म्हणजे बघा, अस काय येतो, अस म्हणजे वी. शाल्वी आपण जाऊया का? लेटस हेल्प हर, तिला हेल्प करूया. ओके, चला आपण हेल्प करूया का? शाल्वी. लेटस डू दिस वर्क, चला आपण हे काम करूया. ठीक आहे, करूया की नाही, किंवा शाल्वी. सगळ्याला सेमच लागेल शाल्वी, लक्षात ठेवा. कधी? लेटेस्टच्या वाक्यामध्ये. ही टेक्निक असणार आहे. ठीक आहे. देन पुढे काय बघा. ओके, रूल नंबर 9 काय आहे? इफ द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ लेट मी, आता वेगळं आलं, किंवा लेट हिम. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लेट मी असेल, लेट हिम असेल, म्हणजेच काय बघा, स्वतःहून किंवा तिला, त्याला, त्याच्याकडून, त्यांच्याकडून किंवा एखाद्या करण नावाच्या व्यक्तीकडून काही पण असेल. ऍज लेट मी डू दिस वर्क, हे मला काम करू देशील का? सगळ्यांना व्हॅल्यू घ्यायचा आहे. बघा, व्हॅल्यू आणि शॅल्यू कन्फ्युज करायचं नाही. व्हॅल्यू कुठे येणार आहे? आपण आधी पण बघितलं होतं, आज्ञार्थी वाक्यामध्ये येणार. लक्षात घ्या, होकारार्थी आज्ञार्थी मध्ये येणार आहे. ठीक आहे. आता कुठं आला परत? जर लेट नंतर तुमचं हे काय आहे, हर, देम, हे काय आहे, ही टोल्ड हर, म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह केस असेल, तुम्हाला हे बेसिक माहिती पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, मी, आयचा मी होणार, हिचा हिम होणार, ठीक आहे, शीचा हर होणार, देचा देम होणार, करणचं करणच राहील. लेट हर बी माय बिलव्ड. ओके, विल यू लेट हिम गो, त्याला जाऊ द्या, विल यू जाऊ देशील का. लेटच्या बघा, लेटच्या ठिकाणी दोन गोष्टी क्लिअर करा. ज्या ठिकाणी कन्फ्युजन होते त्या ठिकाणी व्हेरी क्लिअर. लेट अस मध्ये शाल वी लागेल, कारण का अस च पर्सनल प्रोनाउन काय आहे, वी आहे. पण लेटच्या दुसऱ्या वाक्यामध्ये 100% विल यू वापरायचं आहे. इथं आपले बेसिक पहिले 4 रूल अजिबात घ्यायचे नाहीत. कुठले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह केलं किंवा परत सहायकारी बाहेर काढलं, अजिबात नाही. जे आहे ते एक्सेप्शन मध्ये येतात, तुम्हाला मी परत सांगेन. ठीक आहे. देन रूल नंबर 10 काय बघा, इफ द वर्ब यूज टू जर दिला असेल तर त्याचा निगेटिव्ह काय होणार आहे. ठीक आहे, यूज नॉट टू, यूज नॉट और डिडंट दोन्ही पण चालेल. बघा, ही यूज टू कम हिअर, यूज दिसला का तुम्हाला, तुमचा तो काय असणार आहे, तुझा वर्ब असणार आहे. तुम्ही असाही करू शकता, यूजला नॉट वापरा आणि कर्त्याला शेवटी घ्या, किंवा यूज कशामध्ये आहे, यूज्ड V2 मध्ये आहे, त्याला डीड मध्ये घेऊ शकता. ना का, डीड प्लस यूज इज इक्वल टू यूज्ड. मग डीड घेतला मी, ही यूज टू कम हिअर, यूज मध्ये डीड आहे कारण V2 आहे, त्याला इकडे घेतला. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, मला निगेटिव्ह पाहिजे. डिडंट ही कोण, तुमचा कर्ता, सब्जेक्ट. क्लिअर. दे यूज्ड, अगेन यूज नॉट टू कम हिअर, यूज दे, अगेन हे कॅन्सल केलं, यूजला इकडे घेतलं, दे. ओके, दे यूज नॉट टू कम हिअर, अगेन यूजचं परत डीड ने करू शकता. सो लक्षात ठेवा, यूज्ड चा क्वेश्चन टॅग यूज नॉट किंवा डीड न केला जाईल. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे. रूल नंबर 11. रूल नंबर वाढवत चाललोय म्हणजे लगेच टेक्निकली एकदम भीती बाळगायची नाहीये, याच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे. आपण काय करायला थोडेसे वेगळे पण बघितले होते जे आपल्या सिलेबसला पण नाहीये, काही गरज नाही. जे आपण बेसिक करतो ते बघा. इफ द मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब, आता मार्जिनल कुठले आहेत, डेअर नॉट किंवा डेरंट अँड नीड नॉट किंवा नीडंट आर युज्ड इन सेंटेन्स. द अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग स्ट्रक्चर ॲज ही डेअर्ड, ओके, ही डेअर नॉट कम हिअर, ही डेअरंट कम हिअर. ठीक आहे, डेअर नॉट कम हिअर, अगेन डेअर नॉट आहे, नॉटला कॅन्सल करावं लागेल. डेअर तुमचा डिरेक्टली इकडे घ्यायचंय. ओके, डेअर हिला इकडे आपण घेतलेलं आहे. याच्यामध्ये अजिबात काय सहायकारी काढत बसायचं नाही, कारण हे काय आहेत, दिस आर ऑल सेमी मॉडेल्स. लक्षात ठेवा. कुठले आहेत, ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू. क्लिअर. ही नीड नॉट गो देअर, नीड नॉट, नीड केलं, नीडला बाहेर काढा. नॉट आहे, दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, मला पॉझिटिव्ह पाहिजे, आयला इकडे घेतलं. क्लिअर. कुठल्या गोष्टी करतोय ते लक्ष द्या व्यवस्थित. ओके, देन पुढं, दिस इज द लास्ट पार्ट ऑफ अवर लेक्चर. बघा, रूल नंबर 12 आपण सगळ्या ठिकाणी पुन्हा रिव्हिजन करायची आहे. रूल नंबर 12 काय सांगतो, इफ द वर्ब डेअर अँड नीड आर युज्ड ॲज मेन वर्ब इन द सेंटेन्स, इट्स क्वेश्चन टॅग इज फॉर्म लाईक दिस. जर डेअर्स आला, डेअर्स बरोबर, डेअर साठी मला काय वापरायचं आहे, डेअर्स मध्ये काय येणार, डज येणार, डज प्लस डेअर. मग डज तुम्हाला बाहेर घ्यावा लागेल. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याला निगेटिव्ह करावं लागेल. क्लिअर आहे का. डेअर्स मध्ये डज येतो कारण एस कोणाला लागणार आहे, ही शी इटलाच लागेल. शी नीड्स युअर नोटबुक, नीड्स मध्ये काय येणार, डज प्लस नीड. सहायकारी काढावं लागेल ना. मागच्या कंडिशनला, मागच्या ह्याच्या फ्लाइट मध्ये गोष्ट वेगळी होती. ठीक आहे. शी नीड्स युअर नोटबुक, डज प्लस नीड. डजला बाहेर घेतलं, नॉट घेतलं, शी घेतलं का. नॉट दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये आहे, नॉट घ्यायचं आहे. दिलेलं वाक्य सुरुवातीला सब्जेक्ट आहे, मला शी घ्यावा लागेल. आता बेसिक गोष्टी बघा. याच्यामध्ये तुम्हाला ऑट चा क्वेश्चन टॅग दिलेला आहे का. फॉर एक्झाम्पल मी असे घेतो, ही ऑट टू स्टडी हार्ड. ओके, याचा क्वेश्चन टॅग काय करणार मित्रांनो, ऑट टू काय आहे, तुमचा वर्ब आहे. ठीक आहे. बघा, ही ऑट टू स्टडी हार्ड असं कराल का, ऑट ही नॉट की असं कराल, ऑटंट ही. येस, तुमच्या क्वेश्चन डिरेक्टली काय करा, टू इथे घ्यायचं नाहीये. ऑट टू काय आहे, ऑट टू काय आहे, तुमचा सेमी मॉडेल आहे. मी परत सांगेन काय काय क्वेश्चन टॅग घ्यायचे आहेत, पण लक्ष द्या. ही ऑट टू स्टडी हार्ड, त्याला स्टडी करावीच लागेल, बांधील आहे, ऑब्लिगेशन आहे. तर ऑट टू साठी मला क्वेश्चन टॅग कुठला पाहिजे, ऑटंट. ऑटंट ही वाला पाहिजे. ऑटंट म्हणजे तुम्हाला शॉर्ट मध्ये काय लिहायचंय, ऑटंट ही. ऑटंट प्लस तुमचा कर्ता जो काय असेल तो. कधी, जर तुमचं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तेव्हा. ठीक आहे. आता एक जस्ट रिव्हिजनचा पार्ट म्हणून आपण सगळ्या गोष्टी आता क्लिअर करूया. बघा, अजिबात गडबड करू नका, काही गोष्टी एकदम इझी आहेत. रूल जास्त वाढवलेले आहेत. हा सर 12 रूल आहेत, तुम्ही मग असे म्हणलं की 5-7 महत्वाचे आहेत. अरे तेच रिपीट झालेले आहेत ना.
बघा रूल नंबर 1 काय आहे, आता रिव्हिजन करूया. टेक्निक नंबर 1 किंवा रिव्हिजनचा बेसिक पॉईंट 1. जर क्वेश्चन टॅग मध्ये दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल, माझा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह पाहिजे. मग निगेटिव्ह कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये नॉट लागणार 100%. फक्त 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. विल नॉट ला वोंट म्हणतात, वोंट लक्षात घ्या. शाल नॉट ला शांट म्हणतात, SHAN अपोस्ट्रोफी ते T येणार. ठीक आहे. देन दुसरा याचाच एक सबरूल घ्या, रूल वाढवायची गरज नाहीये. जर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल तर त्याचा जर तुमचा सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह घ्या. जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्या. बरं, दुसरी गोष्ट, मला क्वेश्चन टॅग काढताना माझ्या शब्दाचा, माझ्या क्वेश्चन फॉर्मॅट कसा पाहिजे, पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब काढा किंवा हेल्पिंग वर्ब काढा, सहाय्यकारी काढायचा बाहेर. जर तो पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह दिल्या, निगेटिव्ह ऍड करा, नॉट. अदरवाइज निगेटिव्ह असेल तर तिथे पॉझिटिव्ह ऍड करा, म्हणजे ऍड करायची गरज नाही. ऑक्झिलरी वर्ब पाहिजे किंवा हेल्पिंग वर्ब पाहिजे, प्लस माझा करता पाहिजे सब्जेक्ट. ठीक आहे. 3 नंबर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक क्वेश्चन टॅगच्या एंडला तुम्हाला क्वेश्चन मार्क पाहिजे, ही गोष्ट विसरू नका. ठीक आहे. ओके. देन जेव्हा सुरुवातीला तुमचा करता अनेक वचन असतो, फॉर एक्झाम्पल पीपल आर स्टडिंग, पीपल आर स्टडिंग, करा क्वेश्चन टॅग करा. पहिला सहाय्यकारी ओळखायचा, आर लिहून घ्यायचा. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का, आहे. मला क्वेश्चन टॅग कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्हला एवढंच लिहायचं मित्रांनो, नॉट लिहित बसू नका. आपला क्वेश्चन टॅग शॉर्ट मध्ये पाहिजे. आरंट. आता मला सांगा, तुम्ही पीपल घेणार का तिथं, जेव्हा ते अनेक वचन असेल तेव्हा तुम्हाला दे घ्यावं लागेल. ठीक आहे. आरंट दे. पीपल आर स्टडिंग, पीपल म्हणजे लोक अभ्यास करत आहेत, करतायत की नाहीत, आरंट दे करतायत की नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो बघा, जेव्हा करता अनेक वचन असेल ना, पीपल, स्टुडंट्स, चिल्ड्रन, नावं घ्यायची नाहीयेत. दुसरी गोष्ट बघा, जो आपण इथं करता घेतो ना, हा करता हा अजिबात नाउन मध्ये नको आहे मला. करता नेहमी मला प्रोनाउन मध्ये पाहिजे. प्रोनाउन सर्वनाम आहे की नाही. ठीक आहे. रूल नंबर 4, जेवढे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत, जसे की कॅन, कुड, मे, माइट, ठीक आहे, शाल, शुड, ओके. देन विल, वुड, या सगळ्यानंतर मस्ट एक राहिला. या सगळ्यानंतर क्वेश्चन टॅग करताना, निगेटिव्ह करताना डिरेक्टली नॉट वापरा. जसं कॅनचा क्वेश्चन टॅग काय होणार, कांट. कुडचा कुडंट, विलचा वोंट. ठीक आहे. त्यानंतर शुडचा शुडंट, माइटचा माइट नॉट, ओके. मेचा मे नॉट, मस्टचा मस्ट नॉट, लक्षात घ्या. ठीक आहे. देन अजून कुठल्या गोष्टी आपण शिकल्या इथे लक्ष द्या. बघा रूल नंबर 5, बेसिकली काय केलं होतं, जेव्हा आज्ञार्थी वाक्य असेल, क्लोज द डोअर, सिट डाऊन, सगळ्याला कंपल्सरी विल यू वापरायचं आहे. इथं अजिबात आपलं लॉजिक लावायचं नाही. 6 नंबरचा रूल काय आहे, बेसिक, कुठला आपण बघितला, जेव्हा वाक्य लेटसची असतात, लेटस किंवा हे कसं लिहू शकतो आपण, लेटस, तेव्हा तुमचा क्वेश्चन टॅग कंपल्सरी शाल्वी लागतो. अस काही आहे, वी आहे, लक्षात घ्या. देन आपण अजून एक लेटचं वाक्य बघितलं. ठीक आहे. आठवतंय का, जेव्हा लेट नंतर ऑब्जेक्टिव्ह केस लागेल, म्हणजे लेट मी, लेट हर, लेट हिम, काही पण असू देत, सगळ्यांचा क्वेश्चन टॅग विल यूच लागेल. सो थोडस कन्फ्युज होणार तुम्ही इथं. अगेन रिव्हिजन करायला पाहिजे, अगेन मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. देन ओके, हे क्लिअर. बघा एवढेच रूल आहेत. आणि शेवटचा रूल काय सांगतो मित्रांनो, शेवटचा सगळ्यात इम्पॉर्टंट रूल काय आहे, ओके, थोडेसे निरप करतो. बघा, जेव्हा काही ठिकाणी वाक्याची सुरुवात एव्हरीबडी, समबडी, ओके, एव्हरीथिंग, कुठलेही पकडा. आता इतके शब्द आहेत ना की तुम्हाला कन्फ्युज होऊन जाईल, म्हणून आपण काय करतो, 12 भावंड स्टडी करतो. 12 भावंड कसे काढणार, बघा, एका घरामध्ये सम, ओके, मी थोडस हे पूर्ण स्टडी करतो, पूर्ण सांगतो. ओके, बघा, एका घरामध्ये समजा, एका कुटुंबामध्ये सम, एव्हरी, ओके, आणि नो असे 3 भाऊ आहेत. तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 4 त्यांना चुलत बहिणी लागतात. कुठल्या कुठल्या आहेत, बडी, थिंग, वन, ओके, तर आपलं एक राहिलं. ओके, त्यांना 3 बहिणी लागतात, हे 4 भाऊ आहेत. आता मला सांगा, हे का जत्रेमध्ये गेले, यांची एक पिकनिक होती, सगळ्या ठिकाणी एकत्र आले. आता एकत्र आल्यावर काय झालं, सगळे एकमेकाला भेटले. मग सम कुणाला भेटला, बडीला, तो काय झाला, समबडी. समथिंगला भेटला, तो झाला समथिंग. सम वनला भेटला, तो झाला समवन. एव्हरी बडीला भेटली, एव्हरी बडी. एव्हरीथिंगला भेटला, एव्हरीथिंग. एव्हरी वनला भेटला, एव्हरी वन. नो बडीला भेटलं, नो बडी. नो थिंगला भेटला, नथिंग. नो थिंग म्हणायचं नाही, नथिंग.
नो वनला भेटला नन किंवा नो वन चालेल. एनी, एनीबडी, एनिथिंग आणि एनीवन. आता बघा हे टोटल 12 आहेत. हे 12 सगळे सिंग्युलर प्रोनाउन आहेत, एक वचन सर्वनाम आहेत. आता जर सुरुवातीला वाक्यात हे आले कशाला क्वेश्चन टॅग करायला, तर 100% माझ्या शेवटी काय येणार आहे याच्यासाठी दे प्रोनाउन वापरायचं. फॉर एक्झाम्पल असं वाक्य आहे बघा, वाक्य काय आहे, एव्हरीबडी इज प्रेझेंट. एव्हरीबडी इज प्रेझेंट. आता काय करणार बघा, लक्ष द्या. एव्हरीबडी इज प्रेझेंट, समजा असं वाक्य आहे एव्हरीबडी इज प्रेझेंट. समजा हे वाक्य आहे, करता कोण आहे तुमचा एव्हरीबडी. सहाय्यकारी क्रियापद काय आहे, इज आहे. आता जर मी असं लिहिलं तर इज, इजंट दे, बरोबर आहे का. ते सेंटेन्स बॅलन्स होतं का बघा, बॅलन्स व्हायला लागलेला आहे का, नाही. का, दे साठी मला इज वापरता येत नाही. कळते. दे काय आहे, अनेक वचन सर्वनाम आहे. दे काय आहे, प्लुरल प्रोनाउन आहे. मग जर माझा प्रोनाउन प्लुरल असेल तर माझा वर्ब पण काय पाहिजे, प्लुरलच पाहिजे. म्हणजे ते काय येणार, एव्हरीबडी इज प्रेझेंट, आरंट दे. चेक करा आता, दे काय आहे अनेक वचन, आर काय आहे अनेक वचन. झालं बॅलन्स, क्लिअर. ठीक आहे. आपल्या डोक्यामध्ये, ओके आता मी रफ करतो. हे तुम्हाला बघा, हे टेक्निकली आपण असं स्टडी करायला पाहिजे. डोक्यात लगेच जातं ना, सम, एव्हरी, नो वन सगळ्यांचं मॅच करून घ्या. 12 मिळतात. सगळे 12च्या 12 काय आहेत, सिंग्युलर प्रोनाउन आहेत. ठीक आहे. हा आपला प्रोनाउनचा पार्ट नाही आहे तरी तुम्हाला मी सांगितलं. ओके. सो याला तुम्हाला काय वापरायचं, या 12 जणांना काय वापरायचं आहे, याला आपण काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन्स. मला सांगा, हे जर 12 सुरुवातीला असतील सब्जेक्ट म्हणून, तर 100% मला काय वापरायचं इथं, त्यांच्यासाठी शेवटी दे वापरायचा आहे. एव्हरीबडी असेल, काही पण असेल. ठीक आहे. फक्त लक्षात घ्या, फक्त त्यातले जे मी 4 सोडेन, नथिंग, समथिंग, एनिथिंग आणि एव्हरीथिंग, फक्त त्या चौघांसाठी मला इट वापरायचं आहे. कारण का, हे नथिंग, एव्हरीथिंग, समथिंग, एनिथिंग हे कशासाठी आपण वापरतो, वस्तू किंवा घटनेसाठी वापरतो. मी असं म्हणतो ना, समथिंग इज देअर, काहीतरी तिथं आहे. आणि जर व्यक्ती असेल तर मी काय म्हणणार, समवन इज देअर. सो नेहमी लक्षात ठेवा, वन आणि जे बडी मध्ये असतात, एव्हरीबडी, समबडी वगैरे, समवन, एव्हरीवन वगैरे, ते सगळे व्यक्तीसाठी असतात, इन पर्सन असतात. बाकी सगळे 4 काय असतात, हे 8 मध्ये गेले, हे 4 राहिले. 4 कशामध्ये असणार आहेत, इट मध्ये असणार आहेत. जर माझं असं वाक्य असेल तर नथिंग इज प्रेझेंट. नथिंग इज प्रेझेंट. नथिंग काय आहे, निगेटिव्ह आहे. सहाय्यकारी काय आहे, इज आहे. पहिला इज ला घ्या. आता मी ते नॉट देऊ का, नॉट देता येईल का, अजिबात नाही. का नाही नॉट देणार मी इथं, कारण दिलेल्या वाक्यामध्ये नथिंग आहे हेच काय सांगतं, हेच म्हणजे नॉट. पण नथिंगला मला काय वापरायचं आहे, इट वापरायचं आहे. सो मी काय म्हणणार, इज इट, क्वेश्चन टॅग, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर हे 12 पैकी जर 4 सोडले, हे वस्तू आणि घटना आहेत म्हणून याला काय वापरतात, इट वापरतात. बाकी सगळ्यांना काय वापरायचं, दे. म्हणजेच मला असं सांगता येईल, दे साठी 8 जण तयार आहेत, इट साठी 4. थिंग वाले इट साठी, बडी आणि वन वाले दे साठी. क्लिअर झालं का. ठीक आहे. अगेन माइंड मॅप क्लिअर करा, माइंड मॅप करा. डोक्यामध्ये एकदा पिक्चर बसवायचं आहे. बघा, तेच माझं काम आहे. लेटर्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल्वी करायचा. फिक्स झालं. आता कन्फ्युज तुम्हाला कशामध्ये होणार आहे ते लिहून घ्या ना. लेट नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असेल, म्हणजे हिम, हर, देम काय पण चालेल, तर 100% विल यू करायचा. जर वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, म्हणजे आज्ञार्थी असेल, तर क्वेश्चन टॅग मात्र कसा करायचा, विल यू करायचा. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्लॅन आउट केल्या पाहिजेत, वर्कआउट केल्या पाहिजेत, लेआउट केल्या पाहिजेत. त्याशिवाय ते अजिबात जमणार नाही. क्वेश्चन टॅगला बेसिकली सरळ सेवेला एका दुसरा प्रश्न येईल, पण आपण तेच बघतोय जेव्हा आपण 1 तास स्टडी करतो. ठीक आहे, क्वेश्चन थोडंसं लेंदी होतंय लेक्चर, काही हरकत नाही, पण 2 मार्क घेणं आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुमचं काम काय असणार आहे, भले तुम्हाला क्वेश्चन कोणी विचारला, तुम्हाला सगळं सांगता आलं पाहिजे. सो टेक्निकली स्ट्रॉंग आपण 3-4 गोष्टी बघितलेल्या आहेत. पहिल्या म्हणजे आपण थोडंसं आता रिवाइज करूया फायनल. पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त प्रश्न. जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा, आणि आता उलट करायचं. निगेटिव्ह असेल त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. क्लिअर. एक गोष्ट झाली, एकामध्ये 2 टॉपिक्स, 2 पॉईंट झाले. दुसरं काय आहे, मला क्वेश्चन टॅगला सहाय्यकारी काढता आलं पाहिजे. म्हणजेच काय, कधी कधी काय होतं तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला असं काय काय दिलं जातं बघा. ठीक आहे. ओके. ज्याला V1 डिरेक्टली V1 क्रियापद असेल त्याचा क्वेश्चन टॅग डू बाहेर काढायचा. जर V2 दिला असेल त्याचा क्वेश्चन टॅग डीड असा बाहेर काढायचा सहाय्यकारी क्रियापदामध्ये. आणि जेव्हा V1 ला ES दिला असेल तर तुम्हाला डज बाहेर काढावा लागेल क्वेश्चन टॅग करण्यासाठी. देन आपण काय बघितलं, आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला 100% व्हॅल्यू पाहिजे. इथं अजिबात मग लॉजिक लावायचं नाही. आपण बेसिकली काय केलं होतं, सगळ्या ठिकाणी सहाय्यकारी बाहेर काढला होता,
शेवटी क्वेश्चन मार्क दिला होता. नॉट वापरायचं आहे. ठीक आहे, जसं की डूचं काय येणार, डोंट, डू नॉट नाही म्हणायचं. ठीक आहे, मग तुम्हाला दोन गोष्टी काय सांगितल्या, विल नॉटचं वोंट आणि शाल नॉटचं शांट, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. लेटसचं शाल्वीचं वापरायचं आहे लेट अशा वाक्यामध्ये. लेट नंतरच्या ऑब्जेक्टिव्ह केसच्या वाक्यामध्ये म्हणजे लेट हिम, लेट हर, लेट मी, काही पण असेल विल यू करायचंय. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर असेल, आज्ञार्थी असेल तर विल यू करायचंय. देन आपण अजून काही गोष्टी बघितल्या होत्या, पण एक कॉमन तुम्हाला मी सांगतो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब जरी असतील, कॅनचं कांट होणार, वुडचं वुडंट होणार, शालचं शॅन्ट होणार, काही असू देत, हे सगळे तुम्हाला नॉट मध्ये वापरता आले पाहिजेत. कधी, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना. बाकी तर आपल्याला बेसिक माहित आहे. अगेन एक गोष्ट लक्षात आली, आय एम चा क्वेश्चन टॅग. ओके, आय एम चा क्वेश्चन टॅग दोन प्रकारे करता येतो. एक असतो आरंट आय आणि एक असतो एम आय नॉट. दोन्ही चालेल, पण आरंट आय सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आरंट आय. इज दॅट क्लिअर? सो आपला क्वेश्चन टॅग टॉपिक इथेच संपतोय. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. आणि आपण बरंचसं आता व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ठीक आहे, नवीन आपण गोष्टी करतोय, काही नवीन गोष्टी आहेत आपल्याकडे, खूप चांगल्या प्रकारे, खूप सोप्या प्रकारे आपण स्टडी करतोय. तुमचं काम असणार फक्त बघणं, कॉमेंट करणं की अजून कसं आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ करू शकतो. माझं काम असणार आहे दर्जेदार व्हिडिओ देणं, चांगल्या कॉन्टेंट मध्ये देणं आणि एक्झामसाठी उपयोगी देणं. उगाच फक्त वाचलं आणि एक्झाम मध्ये नाही आलं असं नको आहे. आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत, आपल्याला काहीतरी पोस्ट घ्यायची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.